नमस्कार. आज आपण गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर कसे असते यमलोक, गरुड पुराणात दिली आहे माहिती, हे आपण आज जाणून घेणार आहोत. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतर याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावे लागते आणि या काळात आत्म्याला जीवनात केलेल्या गुण दोषानुसार प्रवासात पुढे पाठवले जाते. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणापैकी एक आहे, जे एक प्रसिद्ध ग्रंथ मानले जाते. हे एकमेव ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशिलावर वर्णन केले आहे. म्हणूनच सर्व पुराणांमध्ये त्यांचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की मृत्यू हे जीवनाचे सर्वात मोठे आणि अंतिम सत्य आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आपले वाहन पक्षी राजा गरुड यांना मृत्यूशी संबंधित रहस्य आणि मृत्यूनंतरच्या घटना सांगतात, जे गरुड पुराणात सांगितले आहे. चला तर मग ऐकू मृत्यूनंतरचा यमलोकाचा प्रवास कसा असतो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतर त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावे लागते आणि या काळात आत्म्याला जीवनात केलेल्या गुण दोषानुसार प्रवासात पुढे पाठवले जाते. गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीला आवाज कमी होतो आणि त्यांची सर्व इंद्रिये बंद होतात. शेवटच्या क्षणी माणसाला ईश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि अशा प्रकारे तो जगाला वेगळ्या प्रकारे पाहू लागतो. गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर यमराजाचे 2 दूत मृत व्यक्तीचा आत्मा घेण्यासाठी येतात, ज्यांना पाहणे भयंकर असते. असे म्हणतात की व्यक्ती आपल्या ह्यातील जसे लोकांशी वागला तसे यमदूत आत्म्याशी वागतात. मृत व्यक्ती जर सत्य आणि सदाचारी व्यक्ती असेल तर त्याला प्राणत्याग करताना कोणतीही अडचण येत नाही आणि यमदूत देखील त्याला त्रास न देता यमलोकात घेऊन जातात. दुसरीकडे जर मृत व्यक्तीने आपल्या आयुष्यात पाप कर्म केला असेल तर यमदूत त्यांना मोठ्या वेदना देतात, त्यांच्या गळ्यात फास बांधतात आणि त्याला यमलोकात ओढतात. यासोबतच अशा लोकांच्या आत्म्याला यमलोकात खूप त्रास दिला जातो. यमलोकात पोहोचल्यानंतर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आत्मा त्यांच्या घरी परत सोडला जातो. आत्मा त्यांच्या घरी परत येतो आणि कुटुंबातील सदस्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, पण पाशात बांधले गेल्याने तिला मोकळीक मिळू शकत नाही. विधीच्या 10व्या दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात तेव्हा आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते आणि या दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि जगाशी असलेला संबंध देखील संपतो. यानंतर 13व्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात, जिथे आत्म्याच्या कर्माचा लेखाजोखा मांडला जातो. त्यानुसार त्याला अर्ची मार्ग, स्वर्ग, धूम मार्ग, पितृलोक मार्ग मिळतो किंवा उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजेच नरक होतो. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा. जय गजानन.